काय झालं तुला? हां आता क्लिअर केलं, डिलीट करायचं सगळं ते आपण डिलीट करतो ना की पूर्ण करायचे जसं मी दाखवतो मेसेज ते कॅप्चर कोड हॅलो हॅलो बंद केला. सर्व उपस्थित शोकाकुल सभासद, आजच्या आपल्या या शोकसभेसाठी आपण आलेला आहात. शोकसभेमध्ये मी विनंती करेन की आजच्या आपल्या शोकसभेचं अध्यक्षस्थान श्री विजय जाधव केंद्राचे अध्यक्ष यांनी स्वीकारावं आणि संमती द्यावी. अध्यक्षांच्या परवानगीने आपण आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मुळातच आपण एकत्र आलो आज त्या काही गुरुजींच्या आठवणी जागृत करण्यासाठी. आपल्यापैकी बरेचसे सभासद आहेत इकडे की त्यांचं अगदी सुरुवातीपासूनच, अगदी काही जणांचं त्यांनी बालपणापासूनच त्यांच्याशी संपर्क होता, सहभाग होता, एकत्र राहिलेले आहेत, खेळलेले आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांनी एकत्रितपणे सहभागी घेतलेला आहे. आपल्याकडल्या अंधेरीमधल्या आपल्यासारख्या सभासदांना काही थोड्या आठवणी असतील, पण मला असं वाटतं की त्या आठवणी जागृत करणे हे आजच्या आपल्या शोकसभेचं खरं म्हणजे उद्दिष्ट आहे. मी सुरुवात करण्यापूर्वी आपले पहिले सभासद जे अगदी सुरुवातीपासून आपल्या केळवेकर गुरुजींना ओळखत होते ते म्हणजे बालचंद्र देसाई यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन गुरुजींच्या बद्दलच्या काही आठवणी असतील त्या त्यांनी आम्हा सर्वांना सांगाव्या. बालचंद्र देसाई पूर्वी इकडेच राहत होते अंधेरीमध्ये. त्यांच्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगच्या कामामुळे ते आता मलाड साईडला गेलेले आहेत राहायला. तर बालचंद्र देसाई. नमस्कार. रामचंद्र देवप्पा केळवेकर हे सर्वजण त्यांना नाना, मामा, गुरुजी असे तर म्हणत होते, परंतु मी फक्त त्यांना गुरुवर्य म्हणून होतो आणि ते माझे गुरुप्रमाणे होते. त्यांच्या जवळून गेलेल्या
आणि एकत्रच झालो. मी आता नाव घ्यायला गेलो तर एकत्रच झालो. त्यांचा जन्म हा सगळ्यांच्या आठवणीत राहील. कारण 5 सप्टेंबर 1935 साली म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे त्यांची ही इथपर्यंत पायरी त्यांनी शिक्षकी पेशाने केलेली आहे. आनंद वाटतो तुमचा. असं की त्यांनी त्यांचे वडील वयाच्या 5 वर्ष असताना वारले. त्यामुळे त्यांची शिक्षणाची जबाबदारी त्यांची आई आणि भाऊ हरिश्चंद्र केळवेकर यांनी घेतली. आणि त्यांनी संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढे पण त्यांना काही अडचणी असतील त्या त्यांनी पूर्ण केल्या. दुसरं असं की त्यांचं लग्न वगैरे व्यवस्थित पार पडलं, शिक्षण व्यवस्थित पार पडलं. नंतर त्यांना 5 अपत्य होती, 2 मुलं आणि 3 मुली. त्यांची सगळ्यांची लग्न वगैरे व्यवस्थित पार पडवली. शिक्षणात म्हणजे विचारूच नका. त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण व्यवस्थित दिलं, मुलींना पण शिक्षण दिलं, नातवंडांना पण त्यांनी चांगलं शिक्षण देऊन परदेशी पाठवलं. हे वैशिष्ट्य आहे. असं की मागच्या वेळेला त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस होता. ते गार्डनमध्ये 50वा वाढदिवस होता. त्यावेळेला त्या कार्यक्रमाला मंगलाताई खाडीलकर पण आल्या होत्या आणि केसरी पाटील आले होते. केसरी पाटील आम्हाला चांगले ओळखतात, कारण मी एअर इंडियाला होतो आणि ते आमच्या इथे चपारकात होते त्यावेळेला. तर ते पण त्यांच्यासाठी आले होते. आता मी एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद बाळचंद्र देसाई. आपल्यासाठी पुढील आठवणी गुरुजींच्या आठवणी सांगण्यासाठी मी आपले CA मोहन संतगिर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया यावे. नमस्कार. केळवेकर गुरुजी म्हणजे माझ्यासाठी एक ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी आणि एक भारदस्त असं व्यक्तिमत्व असं माझ्यासाठी होतं. त्यांचा माझ्याजवळचा संबंध जो आहे तो गेल्या 3 वर्षात खूपच होता. आणि मोर स्पेसिफिकली RTOच्या ॲक्टिव्हिटीज मेजर साहेब जे करत होते त्या संबंधी ते तर समोर बसून आमचं सगळं निरीक्षण करत होते. एकदा त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले, हे जे तुम्ही ॲक्टिव्हिटीज ज्या करताय त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, त्याच्यात विविधता यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर बसलो, काय काय पाहिजे. तर त्याच्यामध्ये लगेच आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये स्किट्स, जोक्स, कविता, कथाकथन, डान्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून, त्याच्याबरोबर गाणी तर होतीच, तर ते म्हणाले की याच्यात इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. हे डोक्यात घुसलं, माझ्यात जास्ती घुसलं. तर आम्ही नवोदित कलाकार, हौशी कलाकार, आमचा बाकीचा प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी सांभाळून करणारी लोक तरी त्याच्यात जोर लावून गुरुजीच्या शब्दाप्रमाणे आम्ही मेहनत घेतली. आणि 1 वर्षांनी परत मी त्यांच्यासमोर बसलो. म्हटलं, गुरुजी आता कसं वाटतंय, आमची क्वालिटी कशी वाटते. तर मला खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे तुमची सगळ्यांची. खूप. मी म्हटलं बाकीच्यांचं बोलत नाही, माझं कसं चाललंय. तर तुझं तर छानच आहे. तर सगळ्यांचं सुद्धा इम्प्रूव्हमेंट झालं आहे, पण तरी याच्यामध्ये जास्ती इम्प्रूव्हमेंट पाहिजे, प्रगती पाहिजे, असे ते गुरुजी होते. आणि हे गुरुजी म्हणजे काय की कोणाचं काय चुकलंय ते सुद्धा सांगणार
आणि चांगलं झालं तरी पाठीवरची एक ती थाप असते. मला तरी असं वाटतं की आता 70 ओलांडल्यानंतर सुद्धा आमच्या जीवनामध्ये आमचे जेवढे विषय आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये कुठेतरी गुरु असावा, कुठेतरी गुरुजी असावेत. कारण कुठे आमचं चुकतंय, आम्ही 70 क्रॉस केली याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळ्या गोष्टी बरोबर करतो, कुठेतरी चुकतंच आमचं. तर हे तुमचं इकडे चुकलेलं आहे, हे तुमचं छान झालेलं आहे, पाठीवरती थाप पडते तेव्हा बरं वाटतं. अजून माझे स्वतःचे चार्टर्ड अकाउंटंटचे स्टुडंट्स ते सुद्धा सिनियर सिटीजन झालेले आहेत, अशी माझी अवस्था आहे. तरी मला माझ्यापेक्षाही कोणीतरी असं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व माझ्या पाठीवर एक थाप मारतंय, ती जाण जी आहे, ते समाधान जे आहे ते मला अजून हवं असं वाटतंय. आज आमच्यात हे गुरुजी नाही आहेत. मला तरी असं वाटतं की आम्हाला पोरकं गुरुजी शिवाय आता पुढे आमचं इम्प्रूव्हमेंट कोण बघणार आहे, कोण टेस्टिंग करणार आहे. तर अशा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला, अशा भारदस्त व्यक्तिमत्वाला त्यांच्या आत्म्याला शांती व सद्गती मिळो अशी प्रार्थना. धन्यवाद संतगिरी साहेब. आपले पुढील विचार मांडण्यासाठी मी स्मिता मिटगावकर यांना बोलवत आहे. नमस्कार. आपल्या संस्थेचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक संघ आणि तो संघ स्थापन झाल्यापासून पहिले सभासद कोण असतील तर केळवेकर गुरुजी. गुरुजींनीच अशा प्रकारे त्या संघाची स्थापना केली. नंतर तो संघ पहिला 10-12 सदस्य, आता तो 270च्याही पुढे त्याची संख्या गाठलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. गुरुजी, आपण दर महिन्याला वाढदिवस साजरे करतो आणि 2 महिन्यापूर्वी सप्टेंबर मधला वाढदिवस मला वाटतं आपण ऑक्टोबरमध्ये साजरा केला आणि त्या ऑक्टोबरमध्ये साजऱ्या केलेल्या वेळेस मी स्वतः उल्लेख केलेले होते की आमच्याकडे 90 पार केलेले सभासद आहेत आणि ते हजर आहेत. अशा प्रकारे छान प्रकारे त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला होता आणि आमच्यावर आता अशा प्रकारची वेळ येत आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येत आहे. शेवटपर्यंत फक्त कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस ते हजर असायचे. कार्यक्रमाची मीटिंग असू दे किंवा काही असू दे, कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी ते हजर असायचे आणि ती कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो किंवा नाही हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबून ते पाहत असायचे. आमच्या कार्यक्रमाचे बहुतेक वेळा अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविलेले होते आणि ते अध्यक्षपद ते शांतपणे सोपवत होते. आपण त्यांनी आता सरांनी उल्लेख केलेला आहे कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. आता ही गाणी आणि त्यानंतर नृत्य सादर झाल्यानंतर महिलांनी केलेल्या नृत्यामध्ये ते त्या महिलांना शाबासकी देत असत. म्हणजे त्यांच्याकडे हा गुण देखील होता जो शिक्षकाकडे असतोच की आपल्या विद्यार्थ्याला शाबासकी देऊन त्यांच्या गुणामध्ये कशा प्रकारे वाढ होईल हे पाहिलं पाहिजे आणि ती ते वाढ बघत होते. अखेरपर्यंत शेवटच्या मला वाटतं गेल्या वेळेच्या मीटिंगमध्ये पण ते या ठिकाणी हजर होते. आपला जो कार्यक्रम मला त्यावेळेस हजर होते आणि ही बातमी कळल्यावर अतिशय वाईट वाटले. गुरु कसा असावा त्याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे 90 पार केलेले गुरुवर्य. माणसांना माणसे हवी असतात. आता त्यांच्यासाठी आपण एवढे आपले वैयक्तिक सगळे कार्यक्रम बाजूला ठेवलेले आहेत. कोणी कुटुंबाबरोबर, नातलगांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर बाहेर हा प्रोग्राम नाताळ सण साजरा करण्यासाठी गेलेले आहेत. तरीही आत्मीयतेने तिडकी
श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांना त्यांच्या आत्म्यास शांती लावो एवढंच मी बोलते. धन्यवाद स्मिता मॅडम. स्मिता या स्वतः शिक्षिका पेशावरून निवृत्त झालेल्या आहे, त्यामुळे आणखीन वेगळं सांगणं नको. सुवर्णा जोशींना बोलवण्यापूर्वी आपल्याकडे काही सभासदांनी त्यांना यायचं होतं, त्यांना श्रद्धांजली व्हायची होती, परंतु ते काही अतिशय महत्त्वाच्या कामामुळे येऊ शकले नाही. परंतु त्यांनी मला संदेश पाठवला आहे. त्यांनी मला विनंती केली की तो तेवढा संदेश तुम्ही वाचून दाखवावा या शोकसभेत. तर तुम्ही सर्वांची परवानगी घेऊन मी तो संदेश वाचत आहे. हा संदेश पाठवला आहे. आपले सभासद कार्यकारिणीचे सभासद होते एकेकाळी, त्यांनी राजीनामा दिला तब्येतीच्या कारणास्तव, आणि आता ते आपले सभासदच आहे, कार्यकारिणीत नाही आहे. डॉक्टर सुषमा पौडवाल त्यांनी पाठवलेला मजकूर संदेश असा आहे. श्री रामचंद्र केरोबा केळवेकर गुरुजी एक स्नेहार्द, संयम आणि समंजस्य व्यक्तिमत्व 13 डिसेंबर 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. 5 सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनी त्यांचा जन्म झाला. 1935 पासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपल्या गावच्या शाळेत रुजू झालेले केळवेकर मुंबईत आले. आपला शिक्षकी पेशा त्यांनी मनोभावे आचरला आणि त्याला समाजसेवेची डूब देत ते सर्वांचेच गुरुजी झाले. मुंबई महापालिका शिक्षण विभागात 40 वर्षाचा सेवाकाल पूर्ण करत ते मुख्याध्यापक म्हणून 1993 मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाची साथ ज्येष्ठ नागरिक संघाला 2013 पासून अगदी स्थापनेपासून मिळाली. एक मित्र, सल्लागार आणि मार्गदर्शकाची भूमिका साकारताना त्यांनी कधीही आम्हाला दुखावले नाही. आपली भूमिका व मत समजावून सांगितली. कार्यक्रमाची आखणी असो व अंमलबजावणी असो, त्यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक होता. संघाचं भलं व्हावं, तो वाढावा व त्यामुळे ज्येष्ठांसाठी ते कायम प्रयत्नशील होते. त्यामुळे कार्यकारिणीतील सदस्यांनाही कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला. त्यांचं अदम्य आत्मविश्वास व संयमवृत्तीने केलेले समाजकार्य याची दखल घेत संस्थेने त्यांना आपल्या 11व्या वर्धापन दिनी समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा यशस्वी सत्कार केला. 13 डिसेंबर 2025 रोजी काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. गुरुजींच्या निधनाने आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अपरिमित नुकसान झालेले आहे. त्यांच्या उपदेशाचा फायदा आता आपल्याला मिळणार नाही, परंतु त्यांनी जोपासलेली सकारात्मकता आणि संघाविषयी सद्भावना सदैव आपल्या मनात आणि कृतीत उतरेल याबद्दल शंका नाही. केळवेकर कुटुंबियांच्या दुःखात मी स्वतः आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघ RTO परिवार सदस्य सहभागी आहोत. गुरुजींना विनम्र श्रद्धांजली. इथे डॉक्टर सुषमा पौडवाल. आता पुढील विचार मांडण्यासाठी सुवर्णा जोशी यांना मी विनंती करीत आहे. नमस्कार सर्वांना. आज आपण सगळे इकडे भेटलेलो आहोत. नॉर्मली आपण इकडे प्रोग्रामसाठी भेटतो, पण ही आजची अशी भेटण्याची वेळ असं खरं खूप वाईट वाटतं त्याबद्दल. गुरुजींची माझा सहवास, मी इथे नवीनच जॉईन झाले, म्हणजे त्याला तर वाटतं 1.5 वर्ष झालं असेल आता जॉईन होऊन. पण पहिल्या दिवशी मी जॉईन इकडे आल्यापासून RTO संघामध्ये त्यांचं आणि माझं नातं काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे मी त्यांना नेहमी जेव्हा बघितलं ना तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं, मी त्यांना म्हटलं माझे वडील होते एकदम डिक्टो कॉपी गुरुजींचे. मी त्यांना सगळे त्यांच्या ज्या माझ्या वडिलांच्या सवयी त्यांना मी सांगितल्या आणि तशाच त्यांच्या सवयी मला दिसून यायला लागल्या.
म्हणजे जे काही खाण्याचं किंवा बोलण्याचं जे की सगळ्यांशी प्रेमाने बोलणं वगैरे, तर मला अगदी त्यांचाच सारखा भास व्हायचा आणि मी त्यांच्याशी त्या नात्यानेच त्यांच्याशी मी कनेक्ट झालेली होती. आणि त्यांचा आपल्याला सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि आपल्याला नेहमी काही ना काहीतरी ते ॲडवाईस द्यायचे, काही चूक झाली तरी सांगायचे, मला पण सांगायचे. आणि एकदा मी त्यांना, मला आठवतं एकदा मी एक इन्सिडन्स माझ्या वडिलांचा मी त्यांना सांगितला होता की मी माझ्या वडिलांना ना शनिवार हाफ डे असल्यावर मी त्यांना, ते माझ्या ऑफिसमध्ये यायचं, माझं ऑफिस भेटीला होतं GPOच्या समोर, आणि मग त्यांना मी घेऊन जायची, हॉटेलमध्ये घेऊन जायची. वडील खूप हॉटेल वगैरे असं कधी केलं नव्हतं, तर मी त्यांना सांगितलं होतं. ते म्हणाले मग आपण जाऊया दोघंजणं. म्हणजे एक दिवस आमची जेव्हा मीटिंग होती इथे, आणि त्याच्यानंतर मीटिंग नंतर मी त्यांना तसं घेऊन गेले होते लोखंडवालामध्ये रिक्षा आणि माझी स्कूटर इकडे ठेवून, आणि मला असं वाटत होतं की मी माझ्या दादांबरोबरच बसले, त्यांचं बोलणं हे. आणि मग त्यांनी माझ्यावर इतकं छानपैकी त्यांना आवडीचं मी त्यांना विचारलं, त्याप्रमाणे खाल्लं. आणि नशिबात म्हणजे कसं की हे कनेक्ट होतं की माझ्या वडिलांना जे आवडत होतं त्याच त्यांनी आयटम मला सांगितले की हे कर. मग मी तेव्हा त्यांना म्हटलं की बघा गुरुजी, सेम तुम्ही माझ्या दादांची सेम तुम्ही ऑर्डर मला सांगितली. म्हणजे तो प्रसंग मला अजिबात विसरता येत नाही. आणि मला आनंद झाला की मी त्यांच्यावर एकदा भोजन केलेलं, काही असू दे. आपण त्यांचं ते गेले जेव्हा कळलं तर खूप वाईट वाटलं आपल्याला, आपल्या सगळ्यांनाच वाटलं. मला तर वाटलंच, म्हणजे माझे वडील एकदा गेले, आता हे दुसरे माझे वडील गेले. तेव्हा ते म्हणाले अगं मला 5 मुलं आहेत, त्यातली तू एक 6वी, असं ते नेहमी मला म्हणायचे. तर त्यामुळे आपल्याला ते गेल्याबद्दल खूप दुःख आहे. तर मी त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करते. धन्यवाद. असं गुरुजींबद्दल बोलायला म्हणजे खूप आहे, पण आता ही वेळ नाही आहे, कारण खूप जणांनी त्यांचे मनोगत करावे म्हणून धन्यवाद. धन्यवाद स्वप्ना. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले काही सभासदांची सुद्धा इच्छा आहे, तर त्यांनी कृपया पुढे यावं आणि गुरुजींबद्दल 2 शब्द बोलावेत. तर मी हे आव्हान सर्वांसाठी आहे. फक्त हात वर करावा आणि मला सांगावं, मग मी एकमेकांना बोलवत जाईल. हां चालेल. पिंगळे साहेब आहे ते फार आमच्या म्हणजे आमच्या स्थापनेपासूनचे ते आमचे सहप्रवासी आहेत संस्थेच्याबद्दल, आणि मला आनंद आहे की ते स्वतः येऊन ते विचार व्यक्त करतात. त्यांना ॲक्च्युली चालताना सपोर्ट लागतो, पण त्यांना आज मी बघितलं विदाउट काठीने ते आले, त्यामुळे मला खरंच आनंदही झालेला आहे. सो यू बी हिअर ओनली. नमस्कार. मला बोलायची एवढी काही सवय नाही आहे, तरी पण ऊर्जेविषयी असलेली आत्मीयता आणि त्यांनी आम्हाला केलेल्या ज्या वेळेस जे मार्गदर्शन आम्हाला केलेले ते खरोखर मनामध्ये साठवून ठेवण्यासारखं, आणि त्यांचा आम्हाला फार उपयोग झालेला आहे. ज्यावेळेला मी इथे कमिटी मेंबर होतो त्यावेळेला वारंवार त्यांनी आमच्या कमिटीला योग्य मार्गदर्शन केलेले आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत होतो, आणि ते कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी होत होते आणि आत्ताही होत आहे. मला वाटतं आमच्यातला एक ज्ञानदीप या ठिकाणी आता मालवलेला आहे. इतक्या लवकर त्यांनी आम्हाला सोडून जायला नको होतं, पण परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे कोणाचे आज्ञेपुढे कोणाचंही चालत नाही. देवाची त्यांनी जो म्हणे ना, जो आवडे सर्वांना तोच आवडतो देवाला, तर देवाने ते आवडले आणि त्यांनी आपल्यातून त्यांना घेऊन गेलेले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढी मी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो, आणि हे पूर्ण आणि माझं धन्यवाद पिंगळे साहेब. जसं आपण ऐकत गेलात आणि एकेकांच्या आठवणी, एकेकांचे अनुभव ऐकलेत, तसंच आमची जी संस्था आहे ज्येष्ठ न्यायाधीश संघ RTO परिसर, या संस्थेचे गुरुजी तर जोडले गेलेलेच होते, परंतु त्यांचं संबंध, त्यांचं कार्य हे अफाट होतं अंधेरीमध्ये सुद्धा. आणि त्यानुसार
दादासाहेब गायकवाड केंद्र या संस्थेची आणि त्यांच्या सर्व ट्रस्टी मंडळी आणि सभासदांनी त्यांचं एक वेगळं नातं होतं. आज आपण हा कार्यक्रम करीत असताना जेव्हा मी हा विचार मांडला, खरं म्हणजे विचार मांडण्याच्या आधीच मला जाधव साहेबांकडनं दम दिला गेला मला. अरे मेरे साहेब तुम्ही करता काय, गुरुजींची शोकसभा कधी घेणार आहात? म्हटलं सर मी घेतोच आहे. आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या माध्यमांना ऑलरेडी मागच्या आठवड्यात ती एक छोटीशी शोकसभा घेतली होती, कार्यकारिणीच्या संबंधित म्हणून होतं. आणि मी एक अशी जाहीर सभा घ्यायचा विचार करत होतो. आणि आम्हाला नेहमीच जो प्रश्न पडत असतो तो म्हणजे जागेचा आणि हॉलचा, सभागृहाचा. परंतु जाधव साहेबांचा जे काय म्हणतात त्याला वडीलकीचा जो धाक आला, जो दम भरला मला, त्यामुळे माझा उत्साह वाढला. आणि मी म्हटलं सर लवकरात लवकर मी करीत आहे. आणि त्यानुसार आजचा हा जो आपला शोकसभेचा कार्यक्रम जो आहे तो एकत्रितपणे आपण दादासाहेब गायकवाड केंद्र यांचे अध्यक्ष विजय जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या संस्थेतर्फे हे आयोजित केलेलं आहे. तर मी आपल्या या दादासाहेब गायकवाड केंद्राचे सदस्य आणि ट्रस्टी जे आहे रिपोटे साहेब, सेक्रेटरी आहेत, अतिशय अनुभवी आहेत. त्यांचाही आपल्या गुरुजींची, केळवेकर गुरुजींची अतिशय चांगला संबंध होता. तर मी रिपोटे साहेबांना विनंती करेन की त्यांनी कृपया त्यांचे विचार मांडावे. जय भीम. कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्र जे आज तुम्ही बघताय किंवा जे अनुभवत आहे ते ह्याच लोकांच्या सहकार्यामुळे उभं राहिलेले. आम्ही तर अंधेरी कुठं गुरुचे बोलायकडे राहत होतो आणि केळवेकर गुरुजींचा किंवा त्यांच्यासारख्या त्यांच्या सहकार्यांचा किंवा म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करतायत त्यांचं जर आम्हाला सहकार्य लाभलं नसतं तर कदाचित आम्ही उभे राहू शकलो नसतो. ही संस्था जी उभी राहिलेली आहे ही जागतिक पातळीवरची संस्था आहे. परंतु याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही, कुठला धर्मभेद नाही, कुठला हे नाही. आणि एकोप्याने एका कुटुंबासारखं कसं राहायचं ही संस्था शिकवते. आणि त्याला मार्गदर्शन केळवेकर गुरुजींचं गेले कित्येक वर्षापासून आहे. आता मी मोर दॅन 80 आहे. त्यांना बघायचो, आम्ही भेटलो होतो, तास गप्पा मारायचो आणि फालतूच्या गप्पा मारत नसतो. आम्ही सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी करत असतो. ज्यावेळी आमच्या ह्या संस्थेला काही हितशत्रूंनी म्हणा किंवा काही लोकांनी अडथळा आणण्याचा किंवा काही प्रयत्न केला त्यावेळी केळवेकर गुरुजी जे आहे ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. आम्हाला वाटलं की माहीत नाही आम्हाला ते कुठं काही करतात की काय. आम्ही बाहेरून जातो, खांदा राहतो, जाधव साहेबची बोला राहतो. परंतु ही कलेक्टरने जेव्हा आम्हाला जागा दिली आणि त्या आम्हाला सुरुवात केली त्यावेळेस काही लोकांनी त्रास देण्याचा त्यावेळेपासून त्यांनी आम्हाला हे केलं आहे तर त्या उपकाराची जाण आमच्या केंद्राला आहे. आणि अध्यक्ष महाराजांनी मला सांगितलं की नाही तुम्हाला बोलायला पाहिजे. आणि मी म्हटलं मी का नाही बोलणार, कारण की आमची एक फॅमिलीसारखे रिलेशन आहे. दादा साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येणारही नव्हते किंवा लवकर जाणार होते. पण तेही आज थांबलेले आहेत बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच दिवसानंतर. तर मला त्याचाही आदर आहे, अभिमान आहे की गुरुजींच्या याच्यासाठी ते आले. आणि हे केंद्र म्हणा किंवा ही वास्तू म्हणा किंवा हे सगळं जे आहे हे तुमच्या कृपेमुळे आहे, त्या तुमच्या सहकार्यामुळे आहे. आपण जरी आता मी जेव्हा म्हटलो तरी याचा अर्थ असा नाही की कुठलं पर्टिक्युलर एक याचा आहे एक हे म्हणून आपण एक शिरस्ता म्हणून आपण हे करतो. परंतु ही तुमची वास्तू आहे, तुमचा क्लब आहे, तुमचे सगळे लोक आहे. तर त्याचा तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, हे करून घेतला पाहिजे. आणि तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
कारण काय आहे की आता हितशत्रू दिवसेंदिवस त्यांना वाटतं का हे क्लब आहे तर आपल्याला फुकट मेंबरशिप मिळाली पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. त्यांचे प्रत्येकाचा स्वार्थ असू शकतो, परंतु एक जेव्हा आणि किंवा एका कुटुंबासारखं राहायचं असेल तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सातसुरू केंद्र हे अगदी तुमचं आहे, तुमच्या फॅमिलीसारखं आहे असं समजून तुम्ही हे करा. कुठलीही अडचण असलं तर तुम्ही आता यांनी सांगितल्याबरोबर आम्ही अध्यक्ष तर त्यांची तब्येत ठीक नाही आहे, पण ते म्हणाले की नाही ते थांबतो पण त्याला चालायचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर एनी हाव आपण एका फॅमिलीसारखं वागूया आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडं हे करू शकता जसे गुरुजी करत होते. आता भालचंद्र देसाई सुद्धा फार वर्षानंतर मला भेटले, ते पूर्वी तर राहत होते म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. महाराष्ट्र मंडळाचा मी अध्यक्ष होतो आणि बरेच वर्षानंतर भेटल्यानंतर मला फार बरं वाटलं की एरिट्याचा माझा एक सहकारी इथं भेटला आणि या निमित्ताने तरी आपण एकत्र येऊया. जय भीम. धन्यवाद रिपोर्टर साहेब. आता आपल्याकडे आपण बरेचशी मंडळी मला वाटतं अंधेरी करत आहोत, परंतु खास एका व्यक्तीला मी आज बोलवलेलं आहे आणि ते आलेले आहेत वसईहून. खास गंगाधर पाटील हे आपल्या वसईचे रहिवासी असून गुरुजींच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांचा सहभाग एकत्रितपणे काम करणं, सामाजिक कार्यात सहभाग घेणं आणि इतर बरंच सामाजिक कार्य आहे. मला वाटतं पाटील साहेबांपेक्षा जास्त गुरुजींना ओळखणारी आपल्याकडे अजून तरी इथे तरी उपस्थितामध्ये तरी कोणी नाही आहे. तर मी गंगाधर पाटील साहेबांना विनंती करतो की सर आपण आपले विचार व्यक्त करावे. बसून गेलं तरी चालेल. आदरणीय कैलासवासी केळवेकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या ह्या शोकसभेसाठी व्यासपीठावरील मान्यवरांपैकी आदरणीय विजय जाधव साहेब, त्यांच्या बाजूला बसलेले रिपोर्टे साहेब आणि ज्यांची तळमळ आपण किती दिवसापासून पाहून शेवटी आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे असे आपले मेजर शिरस्कर साहेब, दुःखी केळवेकर कुटुंबीय आणि आजच्या ह्या शोकसभेला उपस्थित असलेले गुरुजींचे सर्व सहकारी मित्रमंडळी आणि आप्तेष्ट वगैरे जे कोणी असतील ते मित्रांनो, आत्ता ह्या सभागृहामध्ये बसलेल्या व्यक्तींपैकी 90 वर्ष कोणाचं आयुष्य असेल असं मला तरी वाटत नाही ना. मी त्यासाठी मुद्दाम जाधव साहेबांना विचारलं का ते म्हणतात माझं वय 84 वर्ष आहे. झालं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की 90 वर्षाचं आयुष्य जगणं हे सामान्य गोष्ट नाही आणि ते जगताना ते सुद्धा अनेक प्रकारच्या अडथळ्यावरती मात करत त्याला सामोरे जात अशा प्रकारचं आयुष्य त्यांनी जगणं ही आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अभिमानाची गोष्ट आहे. मला मुद्दाम सांगायचं की कदाचित याच्यामध्ये बसलेले किंवा मी सुद्धा आणखीन हे सुद्धा कोणी 90 पेक्षाही जास्त वय जगतील, परंतु गुरुजींच्या वयाचा विचार केला तर गुरुजीने जे कार्य आजपर्यंत समाजासाठी किंवा आजूबाजूच्या परिवारासाठी केलेलं आहे त्याची तुलना किंवा त्याची बरोबरी मला वाटतं कोणीच करणार नाही आहे. 4-5 लोकांची या ठिकाणी भाषणं झाली त्यांच्या संदर्भामध्ये. त्यांनी फक्त ह्या एवढ्या भागातला त्यांचा इतिहास सांगितला काय होता तो, परंतु गुरुजींचा इतिहास जो सुरू आहे तो खरं मी त्यांच्या जन्मगावापासून, तर मी त्यांच्या जन्माच्या दिवसापासून सुरुवात आज करणार आहे. थोडा वेळ लागेल, चालेल ना?
असं म्हणतात की साधारणपणे आपण कोणीतरी असावं, शिवाय आपली चांगली ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं मी कोणीतरी असावं, मला कोणीतरी चांगलं बोलावं, मी समाजासाठी किंवा काहीतरी करावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. असेच एक माझ्या आयुष्यातील सेवाभावी वृत्तीचे अर्थात सेवा, त्याग आणि प्रेम या 3 गोष्टींतून आपल्या उंजळीतले दुसऱ्यांना देण्याची दानत असलेले, शिवाय सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कैलासवासी रामचंद्र केळवेकर गुरुजी, जे आज आपल्यात नाही आहेत. दिनांक 13/12/2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी आपल्याला सर्व पोरकं करत या जगाचा निरोप घेतलेला आहे. पारतंत्र्य काळात आई गंगा आणि वडील केरोबा, त्यांना गावामध्ये केरो असे म्हणत, यांच्या पोटी दिनांक 5 सप्टेंबर 1935 रोजी त्यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्या छोट्याशा आणि गरीब कुटुंबात झालेला आहे. परंतु त्या जन्माचं सार्थक आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो काही शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला, त्या शिक्षक दिनाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे आणि ते घडवताना त्यांनी जास्तीत जास्त शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे. 5 भावंडांचं त्यांचं कुटुंब होतं एकंदरीत. त्यापैकी त्यांचे वडील बंधू हरिश्चंद्र यांचा जन्म 1924 मधला आहे. एक माधव नावाचे बंधू त्यांना होते, त्यांचा जन्म 1927 झालेला आहे. परंतु या व्यक्तीचा लहानपणीच म्हणजे एक 10-12 वर्षाचे असताना एका ठिकाणी कामाला असताना त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर शामू नावाची त्यांची बहीण होती, ती 1929 मध्ये, मंगलू 1933 मध्ये आणि 1935 मधले आपल्या गुरुजींचा जन्म म्हणजे शेंडेफळ. अशा प्रकारे एकूण त्यांचे कुटुंब होतं. गुरुजींचं मूळ गाव केळवे, जिथे सध्या केळवा बीच म्हणून प्रख्यात आहे, अशा गावचे ते मूळ रहिवासी होते. परंतु त्या काळामध्ये काही गरिबीमुळे म्हणा किंवा आजारामुळे, साथीच्या आजारामुळे मग कुटुंब जिकडे तिकडे स्थलांतर होत असत आणि विशेषतः आईच्या माहेरी हे अशा प्रकारचे कुटुंब जात असत. त्याप्रमाणे ते केळव्यावरून एडवण ह्या ठिकाणी आले. पण एडवण इथे येऊन सुद्धा त्यांनी केळवेकर हे नाव आजपर्यंत त्यांनी जपलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जन्मभूमी त्यांनी आठवण शेवटपर्यंत ठेवलेली आहे. वडील बंधूंच्या शिक्षणाप्रमाणे म्हणजे त्यांचे वडील बंधू हरिश्चंद्र केळवेकर गुरुजी, जे तुमच्या न्यू सोसायटीच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहत होते, त्यांचा पुत्र डॉक्टर विजय इथे बसलेले आहेत. त्याने त्या काळामध्ये अतिशय परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली होती. आता वडील भाऊ शिक्षक आहेत, त्याच्यामुळे कुटुंबातल्या सर्वात शिक्षण मिळणारच. परंतु आपल्या भावाला शिक्षण देताना त्यांच्या 2 बहिणी होत्या, 2च बहिणी होत्या, 3 बहिणी म्हणजे 2 बहिणी होत्या. त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याची कोणी परवानगी नव्हती, कोणी घेत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही परिस्थिती झाली तरी पण तुम्ही शिक्षण घ्यायचं, शाळेत जायचं, वर्गात नाही बसवलं तर वर्गाच्या बाहेर उभे राहा, वरंड्यावर उभे राहा, पण शिक्षक काय बोलतं ते ऐका आणि शिका, अशा प्रकारे त्यांनी शिक्षण दिलं होतं. गुरुजी 7वी मध्ये म्हणजे आपले हे गुरुजी केळवेकर गुरुजी गावातल्या शाळेमध्ये शिकताना 7वी मध्ये एकदा नापास झाले. त्यांच्या मोठ्या बंधूंनी काय केलं की परत त्या घर न ठेवताना त्यांना पालघर येथे दांडेकर कुटुंब यांनी एक वसतिगृह स्थापन केलं होतं. त्या वसतिगृहामध्ये त्यांना नेऊन ठेवलं. 7वी मध्ये ते पास झाले तिकडे. त्याच दरम्यान म्हणजे 1950च्या दरम्यान एडवण गावामध्ये एका हायस्कूल स्थापन झालं होतं. त्यांच्या दादाने त्यांना पालघरवरून परत एडवण या गावी आणलं आणि 8वी मध्ये त्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. 8वी पूर्वी SSC म्हणजे 11वी पर्यंत होतं, आता 10वी पर्यंत आहे. 8वी मध्ये पास झाल्यानंतर
मोठ्या भावाने दूरदृष्टीचा विचार करताना जर का याला 11वी पर्यंत ते शिकवलं तर कदाचित हा आणखीन काहीतरी वर्ष घेईल, किंवा त्यावेळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरं जाताना त्यांना कोणातरी हातभार हवा आहे म्हणून त्यांनी काय केलं की 8वी मधलं त्याचं नाव काढून घेऊन त्याने वसई माणिकपूर येथे एका ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना टाकलं. शिक्षकसाठी जी काही ट्रेनिंग कॉलेज होतं त्या ट्रेनिंग टाकल्यानंतर तिकडे 2 वर्षाचा कोर्स होता. पहिल्या वर्षी पास झाले, दुसऱ्या वर्षी नापास झाले, पण जे विषय सुटले ते विषय घरी बसून त्याने ते पास केले, म्हणजे तो कोर्स त्यांनी पूर्ण केला. आणि पूर्ण केल्यानंतर त्याने ठाणे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाच्या नोकरीसाठी एक अर्ज केला. अर्ज केल्यानंतर त्यांची नियुक्ती त्यांना पास करून त्यांना ऑर्डर पण आली. पण गुरुजींनी म्हणजे रामचंद्र गुरुजींनी अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि ते तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं नाही. जेव्हा ती ऑर्डर त्यांच्या हातामध्ये आली त्यावेळी त्यांनी ते आपल्या वडील बंधूला दाखवली. तर मित्रांनो, ती जी ऑर्डर होती अशा ठिकाणी होती का त्या ठिकाणी फक्त पायी जावं लागायचं. म्हणजे एडवलपासून सफाळ्यापर्यंत कुठल्या तरी वाहनाने यायचं आणि सफाळ्यापासून जवळजवळ इथून ते अंधरी स्टेशनपर्यंत चालत जायचं त्या शाळेमध्ये. त्याच्यामध्ये एक मोठी खाडी लागते. आपण कोणी विरारच्या पुढे सफाळ्या साईडला कडे गेले असतील तर त्या ठिकाणी 2 खाड्या लागतात. त्या 2 खाड्यांच्या मध्ये वाढीव नावाचं गाव आहे. त्या वाढीव नावाच्या गावामध्ये ह्यांची नियुक्ती झाली होती. हे दोघे बंधू सकाळी गेले, खाडीवरून जाताना हे लटपणाला लागले. मग त्यांनी एका माणसाला पकडून ते चालत पुढे गेले. गावात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे शाळा कुठे आहे. शाळा तर नव्हतीच, पण एका माणसाने जी काय जागा दाखवली ती गुरापेक्षा गोरजी टाकून गोठा असतो त्याच्यापेक्षा डिप्रौढ होते. त्याच्या दादाने विचार पडला की ह्या शाळेमध्ये हा कसा शिकवणार आणि कसं इथे राहणार. परंतु काय असतं की कुटुंबामध्ये जो काय प्रकार असतो, जी परिस्थिती असते, त्या परिस्थितीचं माणसाने अवलंबून केलं तर कदाचित आईवडिलांच्या कृपेने किंवा मोठ्या भावाच्या परिश्रमाने त्याचं काहीतरी आपण सोनं करून दाखवायचं असा प्रयत्न त्यांनी करायचा असेल तर माणसाला कुठल्या मार्गाने सामोरं जावं लागतं. त्याला शाळेमध्ये दिलं, नंतर संध्याकाळी परत घरी आले. 2-4 दिवस त्याने जाण्याला चालू केलं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. ते शाळेत गेल्यानंतर प्रथम गावात गेले. गावात गेल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं. गाव मुलं बरीच दिसतात पण शाळेत कोणच येत नाही आहे. सगळ्यात त्यांच्या वडिलांना सांगितलं की मी ह्या शाळेचं तुमच्या गावामध्ये शिक्षक म्हणून आलेलो आहे आणि उद्यापासून तुम्ही सर्व मुलांनी शाळेमध्ये यायचं आहे, मुलांना शाळेत पाठवायचं आहे. मुलंही आली शाळेत दुसऱ्या दिवशी. पण शाळेची जी काही परिस्थिती होती ना ती परिस्थिती त्यांना सहन होत होती. त्याने काय केलं, एक दिवस पालघरच्या पंचायत समितीच्या ऑफिस गाठलं आणि तिथे त्या तिकडच्या त्या अधिकाऱ्यांना त्या शाळेची संपूर्ण जो काही परिस्थिती होती ती सांगितली. 2 दिवसांनी तिकडे त्याने प्रतिनिधी पाठवला आणि त्याप्रमाणे मग त्या शाळेची सुधारणा झाली. अर्थात एक छोटीशी खुर्ची फक्त होती. त्या खुर्चीच्याकडे चांगली खुर्ची आणि टेबलही आलं आणि मुलांना बसण्यासाठी चटई वगैरे दिल्या. त्याच्या काही भिंती होत्या त्या काय अशा सिमेंटच्या विटाच्या भिंती नव्हत्या, त्या कोडाच्या भिंती असायच्या त्या होत्या. त्या जर चांगल्या व्यवस्थित सारण वगैरे करून दिली त्या लोकांनी. अशा प्रकारची ती शाळा त्यांनी गावाला आणली. आणि आपल्या गुरुजींचं पहिल्यापासूनच वैशिष्ट्य असं आहे की ते अगदी पहिल्यापासूनच अगदी म्हणजे सांस्कृतिक कार्य म्हणा की त्यांच्या कलाकृती त्यांच्यामध्ये अंगीभूत होत्याच. त्यांनी काय केलं, मुलांची 15 ऑगस्टच्या दिवशी अशी प्रवास फेरी काढली गावामध्ये आणि अशा काही त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली मुलांनी की सगळं गाव जमा झालं संपूर्ण. तो त्यांचा एक फार मोठा गुण त्यांनी दाखवलेला आहे. त्यानंतर त्यांची एक सवय होती, नाटकही त्यांना फार आवडायचं. नाटक करायचं, नाटक बघायचं, नाटक भूमिका करायची ही त्यांची फार मोठी इच्छा असायची. फार चांगलं काम ते नाटकाने केलेलं आहे काय ठिकाणी. त्या शाळेतल्या मुलांना पण त्यांनी मग काय करतात, पूर्वी कसं होतं का काही शाळेंचे ना असे कॅम्प भरायचे, म्हणजे संमेलन असायचं. कोणी शाळा वगैरे स्पोर्ट वगैरे असतात. तसं सफळ्याला त्यांना एक तो स्पोर्ट भरला होता. पालघरला सुद्धा एक जिल्हा पालघर तालुक्याच्या परिषदेने सुद्धा नाटकपासून त्याला 2रा नंबर मिळाला होता. अशा प्रकारे गुरुजींनी 1956 मध्ये शिक्षक म्हणून वाडीव येथे त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यानंतर थोडी संधी त्यांना मुंबईमध्ये आली. 1961 मध्ये 1953 मध्ये ते वाडीवमध्ये होते. 61 मध्ये त्यांच्या स्वतःच्या एडवर्ड गावामध्ये शिक्षक म्हणून आले आणि त्याच्यानंतर 1969 मध्ये ते नगरपालिकेच्या मुंबई नगरपालिकेत शिक्षक म्हणून झाले. त्या ठिकाणी त्यांनी
मुख्याध्यापक पदाचा हा एक पण सेवावृत्ती झाली त्यावेळी शाळेचा सवाल असा होता, वाढीव एडवण या भागानंतर पुढे म्हणजे आदर्श नगर प्राथमिक शाळा नंबर 3 ह्या शाळेत त्यांनी 4 वर्ष नोकरी केलेली आहे. दादर कुंभारवाडा 12 वर्षे, नची केळकर रोड दादर 7 वर्षे, वरळी कोळीवाडा 3 वर्षे, निर्मलनगर, न्यू वेसावे, ओशिवारा या शाळेतून त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि पहिली त्यांची शाळा दादरच्या प्रभादेवीची शाळा, त्या शाळेमध्ये त्यांना परत मुख्याध्यापक म्हणून त्यांना रुजू केल्यानंतर 1963-93 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या काळामध्ये काही थोड्या गमतीच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. त्यापैकी काय माहिती का, एक त्यांच्या घरामध्ये बैलजोडी होती, वडिलांची बैलगाडी होती. ते बैलांना पाणी पाजायला घेऊन जाणं हे प्रत्येक मुलाच्या आवडीचं काम असतं. ते एकदा घेऊन गेले, नेहमी जायचे. एक दिवस काय करायचं, एका बैलाला मनात काय होतं, आपलं पुढे 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 पाण्यात जात गेला. हा त्याच्या मागे चाललेला आहे, सॉरी हे त्यांच्या मागे चाललेले आहे. आता बैल पुढे चाललं, त्याला पकडून आणलं पाहिजे, तर घरी ओरडतील म्हणून ते पण पुढे पुढे चाललेले आहे. आणि जेव्हा त्यांना जे कंट्रोल झाले नाही तेव्हा त्यांचे हात वगैरे असे उडवायला वरती गेले आणि बोमावर लागले. तेव्हा काठावर असलेल्या एका अहमद नावाच्या मुलाने त्याला त्या समुद्राच्या तळ्यामध्ये जाऊन त्यांना पकडून आणलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्या काळामध्ये परिस्थिती पण बेकार होती. असं म्हटलं चालेल की तो काळ तत्कालीन काळ म्हटलं तर अगदी 18-20 दारिद्र्य अशी आमच्या समाजाची परिस्थिती. आमच्या सामाजिक परिस्थिती म्हणजे आम्ही चांभार जातीतले आहोत. त्या काळामध्ये ह्या जातीला बाट म्हणजे अस्पृश्य करणे फार गुन्हा असायचं, ते चालायचं नाही. परंतु गरिबीप्रमाणे काय झालं की वडील लवकरच गेल्यामुळे आईंच्या शिरावरती आणखी मोठी जबाबदारी पडली. तर त्या काळामध्ये शाळेचे वर्ग सारवावे लागायचे, तर लाद्या वगैरे काही नसायचे. ते सारवण्यासाठी म्हणजे जवळजवळ 4-5 खोड्याचा, ते सारवण्यासाठी गुरुजी रस्त्यावरचं शेण कावडीने गोळा करून त्यांना आणून द्यायच्या आणि 2 महिने तिला पाणी द्यायचे. दुसरी अशी गोष्ट म्हणजे की अस्पृश्य म्हणून जेव्हा नावे केस कापत होते, ते भाऊच घडी कापायचे कसे तरी आपले, तो कपडे तर भावाला शिवता येत होते ना. मग गावामध्ये नावी आपला टेलर आहे पण तो माप घेत नाही ना, त्याला करणार काय, आम्ही अस्पृश्य आहोत ना म्हणून. पण ते का तो नावी काय टेलर काय करणार की टेप आहे ना त्यांच्या भावाच्या अंगावर टाकणार, मग त्याला सांगायचं असं माप घे. मग तो माप घेण्यात नावाला लिहायला सांगणार. मग मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुमची टेप कशी वाटत नाही. मग माणसाचा स्पर्श जर का तुम्हाला नाही तर म्हणजे टेप का, ते टेप वाटली ती पण तुम्ही घेऊ नका, ती पण फेकून द्यायला पाहिजे ना. ते तसं त्याने कळलं नाही आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ताडगोळे आपण खातो, ताडगोळे माहिती आहेत ना, त्याचं झाड फार उंच असतं आणि त्याला द्राक्षासारखे त्याची मोठी घड असतात, त्याचे मोठं असतात, ते फळ असतात, ते त्याच्यामध्ये 2-3 ताडगोळे असतात. लहानपण म्हटलं म्हणजे काहीतरी करून दाखवायची इच्छा असते. त्याने त्यांच्या त्या शेतामध्ये खूप प्रकारची झाडं होती. तिथे त्यांनी एक दिवस त्या गोष्टी कल्पने काहीतरी करायचं नाही, पराक्रम करून दाखवायचा म्हणून एक दिवस हातात मोठा विळा घेतला आणि शेतात गेले. दुपारच्या वेळेस, सकाळी गेलो तर शेतकरी ओरडतील म्हणून 10-11 वाजता असे गेले असते. ते चढून ते त्या तडफळाची जी काही लांब अशी घड असतो तो कापून खांद्यावर टाकून एका हातात तो घड, दुसऱ्या हातात खांदा, अशा प्रकारे टाकून ते आपल्या रस्त्याला येत आहेत. त्यानंतर शेताने घर खूप लांब होतं. आई ओटरी बसली होती, ती लांबून बघते, एवढं मोठं ते वस्तू दिसते त्या खांद्यावर, त्या खूप माणूस येतो. तिला म्हटलं माझा रामच दिसतो. पुढे जाण्यानंतर तिला कल्पना आली का आपला रामच आहे. ते आणलं, त्याच्या पुढे ठेवलं, एका साईडला बसलं, पाणी प्यायला आणि विचार करते आई त्याला काय बोलू आता, रात तर आलेला आहे, हे तुला कोणी करायला सांगितलं म्हणून. परंतु मंडळी तुम्हाला मस्करी सांगत नाही, त्यावेळेचे आई वडील सुद्धा अशा परिस्थितीचे होते की आपल्या मुलाने कुठले जरी काम केलं, चांगलं केलं तर ते स्तुती करणं बाजूला जाऊ दे, पण विचार मनामध्ये यायचा का भाऊ आज काहीतरी चांगलं केल्याने म्हणजे माझा राम ह्याच्या पुढे कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही. ह्या महत्वाच्या गोष्टी असतात काही म्हणजे. त्याच्यानंतर 25 डिसेंबर 1949 मध्ये लग्न झालं.
लग्न झाल्याच्या अगोदर गंमत कशी आहे की ज्या ते वाडी ह्या शाळेत होते ना, त्या शाळेमधल्या मुलांची एक ट्रिप सहल निघाली होती. रोड नाही, तिकडे कुठल्या प्रकारची वाहनं नाही, त्यामुळे ते जे गाव होतं ते 2 खाडीच्या मधोमध असल्यामुळे ते बोटीतच त्यांना प्रवास करायला लागायचा. तर त्या एक बोट त्यांची होती, एक बोट दुसऱ्या गावच्या शाळेची होती. त्यापैकी एका बोटीला अपघात झाला होता. ही गोष्ट वाऱ्यासारखी एडवण गावात पोहोचली की म्हणजे वाडीच्या मुलांच्या शाळेला अपघात झाल्यामुळे सगळे घाबरले. बस यायच्या वेळेवरती, त्यावेळी बस सुद्धा कशी कोणतरी एखादी प्रायव्हेट गाडी असायची असायची. बस वेळेची सगळे लोक जमा झाले नाक्यावरती, बघतात आपला माणूस आहे की नाही बसमध्ये. जर का नसेल तर मग तसं काय झालं असेल. परंतु गुरुजी गाडीतनं उतरले आणि सगळ्यांना हायसं वाटलं. त्यांना काय माहिती नाही, ते बघतात एवढे लोक कशाला इकडे आले. सगळे घरी गेले. घरी गेल्यानंतर पण तो ओटीवरती आणखीन भरपूर लोक होते आणि त्या लोकांच्या मध्ये गुरुजींच्या भावी पत्नी पण त्या उभ्या होत्या. त्यांचं नाव सावित्री होतं. त्यांना लांबून बघितलं, जवळ येऊ दिलं, हसली आणि रडत रडत घरी गेली आनंदाने. हा एक प्रकार होता. त्याच मुलीसोबत 25 डिसेंबर 1959 रोजी त्यांचं लग्न झालेलं आहे. सावित्री नाव त्यांचं, आता म्हणलं कांचन काय कांचना त्यांचं नाव ठेवलेलं आहे. आम्ही त्यांना सावित्रीताईच म्हणत होतो. या 61 मध्ये यानंतर गुरुजींना लग्न झाल्यानंतर गुरुजींच्या संसारवेलीवरती 5 अपत्य आहेत. तुम्हाला माहिती असेल त्या गोष्टी. त्याच्यामध्ये भूषण आहे 10/1/1962 त्यांचा जन्म आहे. प्रतिमा 2/3/1964 रोजी, निलिमा 29/8/1967 रोजी, योगेश 1/6/1969 रोजी आणि स्वाती 28/11/1972 रोजी. दोघेही भावांचं नगरपालिकेमध्ये नोकरी लागल्यानंतर एडवणवरून अपडाऊन करणं फार अवघड असायचं. त्यामुळे त्यांच्या भावाने 61 मध्ये जोगेश्वरी येथे पारसनाथ उपाध्याय चाळीमध्ये एक रूम घेतला होता. त्या रूममध्ये हे दोन्ही भाऊ एक महिना राहायचे, कारण आई घरी असायची. आईकडे यांच्यावर येत नव्हती. तर तिच्यासोबत कोणतरी पाहिजे म्हणून 1 महिना ह्या गुरुजीने, दुसरा त्या गुरुजीने, असा त्यांचा प्रवास चालायचा. काही दिवसांनी मी काय झालं तर थोडं अपडाऊन करण्याच्या सुविधा झाल्या आणि मग आपले हे गुरुजी केळवर, आमचे तर केळवर गुरुजी घरीच राहायला गेले. तिकडनं ते अपडाऊन करायचे. अपडाऊन करताना काय माहिती आहे का, हिंदू त्या शाळेमध्ये त्यांची पहिली शाळा प्रभादेवी. शाळा सुटल्यानंतर ते हिंदू कॉलनी इथे शाळेत जाऊन तिकडे 5वीचा वर्ग घ्यायचे. शाळा सुटल्यानंतर तिकडनं मार्केटमधून भाजी घ्यायची, ती भाजी आणून मिसेसला द्यायची. सकाळी उठून मिसेस ती मार्केटमध्ये विकायला बसायची. जे काही 2 पैसे मिळते त्यानुसार रुपयेकडे या उद्देशाने. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणावाराच्या दिवशी, म्हणजे उद्या दिवाळी असेल त्या दिवशी उठणं वगैरे ह्या गोष्टी विकायला, असा एक संसार त्यांचा परिणाम चालू होता. अतिशय सुंदर कार्य आणि त्यांची जी काय मेंटॅलिटी किंवा त्यांचे विचार होते ते पण महत्त्वाचे होते सगळ्यांकरता. हे जेव्हा एडवणला राहायला गेले त्यावेळेस भिवंडीच्या एका संस्थेने त्यांच्या आजूबाजूला असलेल्या उसरणी या गावामध्ये एक हायस्कूल चालू केलं होतं. त्या हायस्कूलमध्ये त्यांना तेथे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांना नियुक्ती केली होती. म्हणजे राहायचं एडवणला, शाळेत जायचं मुंबईला, तरी पण त्या काळामध्ये वेळेप्रमाणे त्याही शाळेनं भेट द्यायचं आणि त्याचा रिपोर्ट त्यांना कळवायचा. तशीच जबाबदारी रात्रशाळेच्या भेटी देऊन त्यांना तो अहवाल त्या संस्थेला सादर करावा लागायचा. 1990 मध्ये त्याने आपल्या एडवण गावामध्ये पहिलाच आरोग्य शिबिर आयोजित केला होता. मुंबईचे काही नामांकित डॉक्टर घेऊन गेले होते आणि लोकांना फुकट औषधं दिली होते. 91 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून सेवा काळाला सुरुवात केली होती. त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. तिथून ते 1993 मध्ये मानाने निवृत्त झाले होते. शिक्षक हा म्हणतात कधीच निवृत्त होत नाही असं म्हणतात. शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, कारण त्यांना जी काही सवय झालेली असते मुलामध्ये वावरायची, शिव वावरायची, ते त्यांचे जे गुण असतात त्याप्रमाणे त्याने जवळजवळ
महाराष्ट्र ज्ञानपीठ मुंबई सेंट्रल येथे तब्बल 12 वर्ष महानगर शिक्षक प्रसाराचे काम केले आहे. 12 वर्ष रिटायर झाल्यानंतर सुद्धा. या दरम्यान त्यांनी आपल्या तालुका पातळी समाजकार्याला वाहून घेताना 1990 मध्ये स्थापन केलेल्या तालुका संघटनेवर ते तब्बल 9 वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अनेक पदावर त्यांनी सल्लागारी झाले होते. पुढे त्याच काळामध्ये म्हणजे 2012 मध्ये एक त्यांची मनापासून इच्छा होती की आता मी निवृत्त झालेलो आहे, तुम्ही पण जर निवृत्त होतील मग काय करणार. उद्या समजा या संघटनेवरती आणखी नवीन कमिटी आहे, तुम्हाला पण विचारले होता. त्यासाठी म्हणे आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे आपल्या जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्यासाठी एक संस्था मला स्थापन करायची आहे आणि त्यासाठी तूच ते करू शकशील म्हणजे मीच करू शकशील अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांच्या घरी ते अंधेरीच्याच याच्यामध्ये मीटिंग झाली आणि त्यावेळेस ते त्या संस्थेचे 1 मे 2012 रोजी ही संस्था स्थापन केल्यानंतर ते संस्थापक सदस्य ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पुढे सल्लागारी होते. गुरुजींनी शैक्षणिक पात्र ही महत्त्वाची आहे. म्हणजे आपण म्हणतो की गावामध्ये माणूस आहे तो काय शिकणार आहे आणि ह्या ज्येष्ठ नागरिक संस्थेच्याच माध्यमातून 2015 मध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचं सन्मानपत्र मीच ते ड्राफ्ट केल्याप्रमाणे म्हणजे पुण्याला असताना मी ते निवडताना आमंत्रण प्रदान केलं होतं. त्याचा फोटो इथे दिसत नाही का असेल कदाचित का माहीत नाही आहे वाटतं. तो त्यांना दिला होता. त्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्र कशी आहे बघा. 1952 मध्ये प्राथमिक शाळा प्रमाणपत्र, 1953-54 मध्ये चित्रकला एलिमिजिएट प्रमाणपत्र त्यांनी मिळवलेलं होतं. चित्रकला 2 परीक्षा आहेत 52 आणि 53 आणि 54 मध्ये. 1955 मध्ये भारतीय विद्यापीठ हिंदी प्रथम क्रमांक प्रमाणपत्र त्यांनी मिळालेलं आहे. 1970 मध्ये प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र मिळालेलं आहे. 93 मध्ये स्काउट आणि गाईड मास्टर असं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. 1975 मध्ये त्यांनी SSC परीक्षा प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि 1987 मध्ये नवीन राष्ट्रीय धोरण प्रमाणपत्र हा त्यांच्या शैक्षणिक कारकीर्द आहे. त्यांनी एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रकारची त्याने शिक्षणाची प्रगती केलेली आहे. त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. 1993 मध्ये भाऊसाहेब केळशीकर स्मृतीतर्फे आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 2003 मध्ये संत रोहिदास पुरस्कार जो भारतीय विकास आघाडी ह्याने त्यांना दिलेला आहे. 2004 मध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशन तर्फे सेवाभावी विशेष कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कार दिलेला आहे. 2005 मध्ये जीवन रक्षक लोकसेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2013 मध्ये लायन्स क्लब ऑफ सफाळे यांनी शिक्षक गौरव म्हणून पुरस्कार त्यांना दिलेला आहे. 2013 मध्ये समान भूषण पुरस्कार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यातर्फे त्यांना मिळालेला आहे. 2020 मध्ये 75 वर्ष निमित्त धर्म चर्मकार मंच ठाणे या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि 2021 मध्ये सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे त्यांना समाजभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. 2003 ते 2007 ह्या कालावधीमध्ये ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडलेली आहे. परत 2010 ते 2015 ही आणखीन 5 वर्ष त्याने ती जबाबदारी पार पाडली होती. विशेष कार्यकारी अधिकारी त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हां पहिला काय म्हणतात त्याला पहिला काय ते नाव वेगळं अशा प्रकारे त्यांची प्रगती आहे. आणि या सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी जे काही पदं भूषवली आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांच्याच वडील बंधू आणि त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीने आमच्यासारख्या छोट्या कार्यक्रमाने पालघर तालुका विकास समाजसेवा संघ जो आम्ही 1990 मध्ये स्थापन केला. त्या संस्थेचे संस्थापक सदस्य उपाध्यक्ष 3 वेळा, अध्यक्ष 9 वेळा, सल्लागार 2 वेळा, ठाणे जिल्हा चर्मकार मंच संस्थापक आणि सहकोषाध्यक्ष, राम मंदिर एडवण देवस्थान मंडळ एडवण
इथे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते राहत होते. पालघर तालुका रोजा समाज सेवानूर ज्येष्ठ नागरिक संस्था ते संस्थापक अध्यक्ष आणि सल्लागार राहिले होते. वधूवर सूचक मंडळ ते चालवत होते, हे तुम्हाला बहुतेकांना माहीत असेलच. अशा प्रकारची त्यांची कीर्ती या ठिकाणी आपल्यासमोर मांडताना आनंद म्हणावं की काय म्हणू ते मला म्हणता येत नाही आहे. पण मंडळी, मला मनापासून वाटतं की आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. मग याच्यासाठी आम्ही किती कार्य पाहिजे, आणि त्यासाठी 90 वर्ष जगावं लागलं त्यांना, हे अति महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे अतिशय म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे की आपण फक्त या पृथ्वी तलावरती पाहुणे म्हणून जन्माला येतो. पटणार नाही कोणाला, पण मला सांगायचं त्यासाठी. पाहुण्याचा अर्थ काय का, आपल्याकडे पाहुणा आला, चहा पाणी घेतला. पूर्वी राहायचे 2 दिवस 3 दिवस, आता कोणी राहत नाही आहे. चहा पाणी ते निघून जातं. काय घेऊन जातं, काय घेऊन जात नाही आहे. आपण जन्मतो तो सुद्धा आपल्यासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण तयार करतो. घेऊन काही जात नाही आहे. कारण प्रकृतीचा असा एक नियम, प्रकृती निसर्गाचा असा एक नियम आहे की जन्माला येताना तू जे काय केलं आहे, मिळवलं आहे, जमवलं आहे, ते एकतर कोणाला देऊन जा किंवा सोडून जा, सोबत तर येता येत नाही आहे. आणि त्याप्रमाणे 1971 मध्ये ते इथे ह्या ठिकाणी ह्या बिल्डिंगमध्ये राहायला आले, न्यू विकासमध्ये. महत्वाची गोष्ट अशी आहे की 54 वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी या ठिकाणी घातलेलं आहे. कालच मला भूषण असं बोलला की अण्णांची प्रकृती अचानक हलवायचं कारण म्हणजे न्यू विकास सोसायटी जी काय जमीनदोस्त केली ते मुख्य कारण आहे. काय झालं, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीमध्ये लहानाचे मोठं होतो किंवा कुठल्या त्या गोष्टीचा प्रत्येकाला आदर असतो. आणि आता गुरुजींच्या पिढीचे किंवा आमच्या पिढीचे लोक ह्याविषयी जास्त भावूक असतात. आताच्या पिढीचं मी सांगू शकत नाही. तर त्यांनी काय केलं की एक दिवस त्यांना रिक्षात घालून ह्या न्यू विकास सोसायटी, मार्केट किंवा त्यांच्या जिकडे आवडीची जागा होती ते त्यांना दाखवून तो घेऊन गेला. सगळ्याच मुलांना हे शक्य नसतं, सगळ्याच मुलांना हे शक्य नसतं. नावं ठेवायची नाही, कारण काय माहिती का, आजची तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आई, बाप, भाऊ, बहीण कोणते मला माहीत नाही. मला स्वतःचं आयुष्य, मला काम आहे, मला हे डोकं ते काय गोष्टी सगळ्या होतात, पण ते नाईलाज आहे. पण ते घेऊन त्याने तिथे नेऊन आणल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही त्याने बदल पाहिला, तो बदल सुद्धा त्याने जाणवला की चला आता म्हणजे अण्णांना आता आणखी जास्त येणं. शेवटी त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि तिकडे त्यांना शेवटी देवाज्ञा झाली. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. बाबा ह्या बाबतीमध्ये खरं सांगायचं म्हणजे की जाणं हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येकाचं. तो प्रत अटळच आहे, कोणीच शेवटपर्यंत कोणीच राहणार आहे. पण जाताना तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या गोष्टी जो काही परामर्श असतो तो सर्वांच्या समोर मांडताना आज ह्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला एक मस्त सांगत नाही की त्यांच्या सुधारित राहायचे जगन्नाथ जाधव गुरुजी म्हणून आमच्याच गावचे, ते माझ्या गावचे. आणि हे गुरुजींचं गाव माझ्या गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती एडवण नावाचं गाव आहे. माझ्या गावाचं नाव चटळे गाव आहे. त्या दोघांची खूप मैत्री, दोघांची समोरासमोर होते. इतकी मैत्री ही संघटना स्थापन झाल्यापासून, दोघे रिटायर झाल्यापासून कुठेही जाताना दोघांनी एकत्रच, एकाच्या गळ्यामध्ये शबनम पिशवी, एकाच्या हातामध्ये ती सामड्याची पाऊच बॅग, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की परमेश्वर काही लोकांना कशा प्रकारे शिक्षित होते बघा. गुरुजींच्या मिसेसना पॅरालाइजचा अटॅक आला. सुरुवातीला काही वाटलं नाही, सुरुवात झालं. नंतर शेवटी त्यांच्या वयाप्रमाणे त्या जास्त खालावत गेल्या. दोन्ही मुलगे बाहेर राहत होते संसाराप्रमाणे. तर त्या काळामध्ये त्यांनी केलेली त्यांची सेवा ही फार महत्त्वाची आहे. परंतु त्या सेवेमध्ये जर एखादा कार्यक्रम आमच्या पालघर साईडला कुठे असेल तर त्या ठिकाणी ते येणार म्हणजे येणारच.
बायकोची परिस्थिती अशी असताना देखील सुद्धा, परंतु त्यांच्या घरात जी काही बाई होती काम करायला, तिला माहिती होतं सगळे ते जाणार, ते मला येते. आणि ते आमच्या त्या वहिनीने माहिती होतं की ते काय सांगू थांबणार नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण ते जाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता त्यापैकी त्यांचे मित्र 1-3 वर्ष पुढे गेले, त्यांना थोडा आजार होता, ते नाईलाज आहे, जाणं भागच आहे. परंतु त्यांच्या घरी मी जेव्हा जात असे काय कारणास्तव, कारण इथे भुतडगर सोसायटीमध्ये माझे भाऊ राहतात, त्या काळात की तिकडे यांच्या वडिलांच्याकडे यायचं दुसऱ्या बाजूच्या पेढीमध्ये. आणि मग तिथे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते बसायचो, किंवा वहिनी त्यांना फक्त एकच सांगायची गोष्ट, तुमचा मानसपुत्र आलाय. रामचंद्र केळवेकर गुरुजींना ती सांगायची की तुमचा मानसपुत्र आलाय, कारण महिन्यातनं कमीत कमी 4 वेळा तरी तुझी आठवण त्यांच्या तोंडात असते. आणि काय झालं इथे, काय झालं यांच्या संस्थेत काय झालं ना, गंगाधर अशा प्रकारचा आमचा कार्यक्रम झाला आणि होणार आहे, तुला यायचं आहे. मी कधी आज पण आलो नव्हतो, ती गोष्ट वेगळी. परंतु मग त्या कार्यक्रमामध्ये तिकडे एखादा मोठा कार्यक्रम झाला त्याच्यावर जोडलं का मग ते तिथे तसं लिहिलं ना, तसं मला इथे घेऊन दे, मला त्यांना दाखवायचं आहे. इतकं प्रेम करतात म्हणजे. आज या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर दुःखाची गोष्ट आहे. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आणखी अशा प्रकारचे दुःखी असतात की डोळ्यासमोर सुद्धा आपली काही माणसं जातात, त्याचे दुःख असतंच. त्याचा थोडासा आढावा असा आहे की त्यांची आई गंगाबाई 23 जानेवारी 1973 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. वडिलांच्या निधनाची काय त्यांच्याकडे नोंद नाही आहे, ती गोष्ट वेगळी. अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि मनमिळावू बाई, मी त्यांना पाहिलेलं आहे, समजलं ना. आणि एवढा मोठा कुटुंब सांभाळताना मुलांच्यावरती कशा प्रकारे संसार करायचे आणि त्यांना कसं सांभाळायचं, कसं वाढवायचं, हे तारेवरची कसरत त्यावेळेची असायची. पण त्यावेळेची लोक ते सगळं मॅनेज करायचे, ती गोष्ट वेगळी. त्याच्यानंतर त्यांची आई समान वहिनी म्हणजे मोठ्या भावांची बायको ताराबाई, तिचं नाव ताराबाई, त्यांचं निधन 28 नोव्हेंबर 2000 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे मोठे बंधू हरिश्चंद्र यांचं निधन 4 ऑगस्ट 2001 रोजी झालेलं आहे. आणि पत्नी कांचना हिचं निधन 6 नोव्हेंबर 2022 रोजी झालेलं आहे. जेव्हा जेव्हा त्यांची तब्येत खालावत गेली त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळेस फोन करायचे, आणि गंगाधर काय करू, ती उठतच नाही, बसतच नाही, काय करतच नाही आहे, काय करू. तर म्हटलं गुरुजी तुम्ही तरी त्याला काय करा, नाहीलाच आहे ना शेवटी. त्याच्यानंतर त्यांचा पुतण्या किशोर 23 मे 2023 मध्ये निधन झालेलं आहे. ते तुम्हाला कधी माहिती असेल की गार्डनमध्ये फिरायला गेलेलं असताना बाकावर बसले आणि तिकडे देवाला त्याने बोलावून घेतलं. त्याच्यानंतर त्यांची सुनबाई भूषणची पत्नी काही कारण नसताना 15 दिवसाचा फक्त आजार, असं नाही का खूप पहिल्यापासून आजारी आहे किंवा अगदी निरोगी आहे, काय अशाचा भाग नाही आहे, पण थोडासा निदान होताना वेळ लागला आणि त्या निदानाचा परिणाम शेवटी त्यांना या जगाचा निरोप घेताना भाग पडला. त्यांचं निधन झालेलं आहे 26 सप्टेंबर 2023 रोजी. आणि स्वतः गुरुजींचं निधन 13 डिसेंबर 2025 रोजी. अशा प्रकारचं कुटुंबातली सर्वात ज्येष्ठ शेवटची व्यक्ती, जसं कुटुंबातला शेंडेफळ तसं कुटुंबातली शेवटच्या व्यक्तीने सगळ्यांच्या पाठीमागे त्याने आपल्या जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यापैकी 2 गोष्टींचं गोष्ट जास्त आहे की ती भूषणची पत्नी आणि किशोर हे गेल्याने, आणि विशेषतः भूषणची पत्नी गेल्याने त्यांनी जास्त हाय खाल्लेली आहे. दाखवत नव्हते कधी, पण ते मनामध्ये आपल्याला कळतं पहिले. अशा ह्या प्रकारचं गोष्ट त्याच्यामध्ये की दोन्ही बंधू असे आहेत की दोन्ही बंधूंचे पत्नी अगोदर गेल्या आणि मागवून गेलेल्या आहेत. थोडासा कालावधी त्यांना कमी मिळाला, मोठ्या भावाला पण ह्या गुरुजींना जास्त काळ मिळाला. अशा प्रकारच्या या गोष्टी गुरुजींच्या आयुष्यातल्या घडलेल्या आहेत. वाईट खूप वाटतं, परंतु मित्रांनो मला एकच सांगायचं की जी व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर जन्माला येते ती एक ना एक दिवस ह्या जगाचा निरोप घेणारच. पण निरोप घेताना ती फक्त आपल्यातून शरीर रूपाने निघून जाते, मात्र त्यांचं नाव, त्यांचं कार्य, त्यांच्या आठवणी, त्यांच्या आवडीनिवडी ह्या सतत आपल्यासाठी मागे ठेवून जात असतात. अशा वेळी जर कदाचित गुरुजींच्या काही आठवणी राहिल्या असतील, त्यांची काही आवडीनिवडी राहिली असतील,
तर त्या पूर्ण करण्याची जबाबदारी भूषणजी आणि योगेशची आहे. आणि त्या केल्या तर त्यांना ती खरी आदरांजली असणार आहे. बराच वेळ मी बोलतोय, साधारण हे मागा एकत्र आम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी, माझे कुटुंब, विशेषतः पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद, पालघर तालुका रोहिदास समाज सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद, आमच्या पालघर तालुक्यातील गावातील सर्व मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी या आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, आपण सगळे सभासद त्यांच्या दुःखामध्ये सहभागी असून हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो आणि आदरणीय केळकर गुरुजींच्या आत्म्याला चिरशांती लाभो असे मी परमेश्वराने प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, मी इकडे जागे. धन्यवाद. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद पाटील साहेब. मी आम्हाला गुरुजींच्या जीवन प्रवासात नेलं, आठवणी जागृत केलं, त्याबद्दल आता मी विनंती करेन आपल्या येथील एक सामाजिक कार्यकर्ते शेट्टे साहेब यांचा विनंती करेन की त्यांनी त्यांची गुरुजींबद्दल श्रद्धांजली वाहण्याचे 2 शब्द बोलावे. धन्यवाद. केळवेकर गुरुजींचा परिचय आमचा हल्लीचा योगेशच्या जवळीकवरून गुरुजींची कल्पना आणि तसं बऱ्याचशा गोष्टी विजय विकास जाधव यांच्याकडून ऐकायला मिळायच्या. काही गोष्टी त्यांच्या बोलण्यातनं आम्हाला ऐकायला मिळायच्या. गुरुजींच्या एखाद्या वागण्यावरूनच आम्हाला त्यांच्या स्वभावाची कल्पना आली होती. जेव्हा 1-2दा आम्ही भेटलो तेव्हाच ते किती कडक शिस्तीचे असतील याची आम्हाला कल्पना आली. शिक्षक प्रवृत्तीचा माणूस कसा असतो हे आम्ही गुरुजींकडनं देखील पाहून शिकलो. आज मी आलो उशिरा, परंतु बोलायला संधी मी शिरीषकरांना विनंती केली की जर लवकर मिळत असेल तर उत्तम आहे. इलेक्शनचा पिरियड सुरू आहे आणि बरेचसे आमचे भावी उमेदवार माझी वाट बघत शाखेत थांबलेले आहेत. म्हटलं मला जास्त वेळ देता येणार नाही, तरी पण केळवेकर गुरुजींच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये माझे शेटे कुटुंबीय तसेच वर्षा विधानसभेतील आमचे सर्व शिवसैनिक हे या दुःखामध्ये सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं मृत झाल्याचे दुःख हे सहन करण्याची शक्ती या परमेश्वर त्यांना देव अशी प्रार्थना करतो आणि या दुःखातून ते लवकरच बाहेर येतील आणि त्यांचं सांसारिक जीवन पुन्हा सुरू करतील अशी कुटुंबियांकडे मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम शांती. धन्यवाद राजेश शेट्टे साहेब, आपण वेळ दिला. आता मी अजून एक सामाजिक कार्यकर्ती त्यांना विनंती करतो की काकणे मॅडम यांना की त्यांनी आपले विचार मांडावे. प्रथमतः तर मी दिलगिरी व्यक्त करते की शोकसभा सुरू झाली आणि मला यायला थोडा वेळ लागला. ज्याप्रमाणे शेट्टे सरांनी सांगितलं की आगामी निवडणुका येत आहेत आणि जसं ते उमेदवारांचं काम करत आहेत तर मी त्यातलीच एक उमेदवार आहे. त्यामुळे माझे सगळे डॉक्युमेंटेशन आणि फायलिंग होत होतं म्हणून मला थोडासा वेळ गेला. इथे मला येताना एक गोष्ट आता जाणवली की मी कदाचित स्वतःला कमनशिबी किंवा दुर्दैवी समजते की मला केळवेकर गुरुजींचा सहवास लाभला नाही. जरी मला त्यांचा सहवास लाभला नसेल तरी गुरुजींबद्दल जे काही ऐकलं किंवा गुरुजींनी जे स्वतःबद्दल पुस्तक लिहिले त्याच्यातून जी मला काही माहिती मिळाली त्यावरून मी अगदी छाती फुलवून सांगू शकते की गुरुजी हे एक अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व होतं. गुरुजींचा संपूर्ण म्हणजे जन्मापासूनचा शेवटपर्यंतचा प्रवास काकांनी आपल्याला सांगितला आणि जेव्हा मी त्यांच्या पुस्तकामध्ये वाचलं तेव्हा मला एक गोष्ट कळाली की 1935 साली त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 5व्या वर्षीच गुरुजींच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास हा अतिशय संघर्षमय आणि खडतर असा होता. पण त्यांनी पुस्तकामध्ये एक गोष्ट अतिशय अभिमानाने लिहिली की हा प्रवास खडतर असताना सुद्धा त्यांच्या
मातोश्री असतील किंवा त्यांच्या 2 भगिनी आहेत ज्यांचा त्यांनी उल्लेख केला की सुमनताई आणि हिराबाई, यांच्याकडे ते त्यांचं उच्च शिक्षणासाठी जेव्हा कुठल्या बाहेरच्या गावात राहत होते तेव्हा त्यांच्या एकंदर मदतीने त्यांचा हा सगळा संघर्षमय प्रवास हा सुखकर होऊ शकला. तर मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती समाजकार्यामध्ये किंवा जे काही कार्य करत आहे त्याच्यामध्ये तेव्हाच पुढे जाऊ शकते जेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा एक वाटा मिळतो. अशा केळवेकर गुरुजींना मी मेघना माने, वर्सोवा विधानसभा संघटक, शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, समस्त महिला आघाडीतर्फे आदरपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की केळवेकर कुटुंबियांना देव अतिशय शक्ती देव, ह्या सगळ्या संकटातून किंवा त्यांच्यावर आलेल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना शक्ती देव. ओम शांती. थँक्यू. धन्यवाद. मी विनंती करेन आता दीपिका वनमाळे यांना की त्यांनी विचार मांडावे. आदरणीय जाधव सर आणि माझे केळवेकर कुटुंबीय. आता आश्चर्य वाटेल माझे केळवेकर कुटुंब का म्हणाले, कारण माझं सौभाग्य आहे की मी ह्या कुटुंबाचा एक सहभाग आहे. आणि म्हणजे मी स्वतः वसई माणिकपूरची आहे आणि केळवेकर सर आणि माझे सासरी म्हणजे माणिकपूर आणि नालासोपारा हा पूर्ण पट्टाच जणू सामाजिक कार्यासाठी फेमसच आहे. आणि तिकडेचे जे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे म्हणतो ना, म्हणजे त्याला तोडच नाही. ती तोड त्यांचं पेंटिंग म्हणा, त्यांचं कुठलंही आर्ट म्हणा, म्हणजे मी खरंच माझं खूप सौभाग्य आहे की मी या अशा कुटुंबाची एक भाग आहे. आणि मी जे काही आता करते, म्हणजे मी जेव्हा सिनियर सिटीजन होऊन या मंडळात आले तेव्हा त्यांनी एकच शब्द म्हणाला, अरे वा तू आलीस का इकडे. सो तो जो एक म्हणतो ना कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला, तर मला खूप आनंद त्याच्यात झाला. आणि एक म्हणजे काय, मी बँकेत असताना ते माझे पेन्शनर होते, तेव्हा मला माहीत नव्हतं की ते इकडेच राहत होते. तेव्हा सगळ्यांना माहीत असेल की त्यांचा जेव्हा चेक हातात यायचा त्यांना न बघता लोक ओळखायचे की मिस्टर केळवेकर हॅज कम. व्हाय? बिकॉज हिज हँडरायटिंग वॉज सुपर डुपर फॅब्युलस. अक्षरशः आपण पेंटिंग करतो तसं त्यांचं हँडरायटिंग आहे. प्लीज योगेश, तुमच्याकडे जर का त्याची काही प्रत असेल तर ती दाखवा, कारण हल्ली लिखाणाला फार कमी समजलं जातं. कम्प्युटराइज डिजिटलाइज आहे, पण त्यांचं अक्षर इतकं मोलाचं होतं म्हणजे आम्हाला सही करताना लाज वाटायची. सो असे ते एक व्यक्तिमत्व होतं. ते स्ट्रिक्ट होते, सगळं होतं. पण मी आता तुम्हाला सगळं त्यांची जर्नी वगैरे कळलेली आहे आणि म्हणून मला खूप प्राऊड फील होतं. मी माणिकपूरची आहे आणि आम्ही नेहमी गौरवाने सांगतो वी बिलॉंग टू चांभार समाज आणि आम्ही काहीतरी पुढे गेलेलं आहे, आम्ही याच्यातून गेलेलो आहे आणि हा सगळा आदर्श या लोकांमुळेच आहे. तर जास्त काही मला सांगता येते बिकॉज I don't know, but this is my gratitude towards him and his family. आणि सगळे मला ओळखतातच असे आहेत आणि मी त्यांचं कार्य नक्की, त्यांचं जे काही फुटपाथ आहे ते मी करेन आणि आय विल बी ऑलवेज विथ यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद दीपिका. अजून कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर त्यांनी कृपया पुढे यावे आणि त्यांची तयारी होईपर्यंत मी आपले जुने सहकारी आपल्या संस्थेचे ज्येष्ठ नागरिक संघाचे रजनी वानखेडे ताईंना विनंती करेन की त्यांनी आपले विचार मांडावे. जय भीम सर्वांना. आणि आमचे विजय जाधव सर आणि आपण सगळे शोभापूर. मला अतिशय दुःख झालं. दुःख इतकं झालं की केळवेकर गुरुजी आणि मी अगदी जवळचं नातं आमचं जमलं होतं आणि तेही शिरीषकरांनी सिनियर सिटीजन ग्रुप जेव्हा स्थापन केला तर पहिल्या मीटिंगपासून आम्ही दोघंही होतो आणि त्यांचा आणि माझा स्वभाव इतका म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, समजवण्याचं हे
मुलांना जसे शाळेमध्ये समजावून त्यांच्याकडून अभ्यास करून येतात वगैरे, तसं इतकं त्यांचं. आणि मला ही गोष्ट माहितीच नाही की गुरुजी गेले म्हणून, कारण मी आत्तापर्यंत त्यांना बघत आली. 90च्या वयात पण ते तरुणासारखे दिसत होते आणि इतकं चेहऱ्यावर त्यांच्या शांती आणि अस्मिता, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता इतकी झळकलेली असायची की खरोखरच त्यांचा एक आदर्श घ्यावा त्यांच्याकडून असं मला नेहमी वाटायचं. आणि शिरीषकरांनी जेव्हा ही संस्था खूप धडपडीने अगदी मनापासून इथून तिथून माहिती गोळा करून ह्या परिसरात पाहिजे आहे सिनियर सिटीजनला, अशा स्थितीत आम्ही 4-5 जणच त्यांच्यासोबत होतो. हे देसाई होते, ते देसाई, मी, शिरीषकर. आम्हाला काही नव्याने कसल्याही कल्पना नसताना खूप समोर जावं लागलं. पण त्या जाताना सुद्धा गुरुजी आमच्या सोबत होते आणि ते सोबत असताना तुमच्या कार्यक्रमाची आखणी, तुमचे व्यवस्थितपणा, लोकांना कसा भावेल, कसं वाटेल आणि त्यातून चांगलं काय कसं घडेल त्यांचे ते नियोजन आम्हाला सांगत असत आणि इतक्या आत्मीयतेने सांगत असत की जणू काय आपल्या घरचंच कार्य आहे असं नाही. आणि आम्ही अगदी बोटावर मोजण्यासारख्या निवडलेली माणसं होतो तेव्हा. आणि तो त्यांचा सल्ला, त्यांच्याशी आमच्याशी वागणं आणि हे सगळं भरभराटाला येऊन आज ही संस्था एवढी मोठी झाली आहे, फळली आहे, फुलली आहे. आणि खरोखरच इतकं म्हणजे मला वाटतं मी मध्यंतरी माझ्या काही अडचणी असल्यामुळे ह्याच्यामध्ये येत नव्हते. काही काळ मी आले नव्हते सिनियर सिटीजन ह्याच्यामध्ये. सुरुवातीला मी खूप कार्यक्रम आम्ही गाजवले, खूप छान केले. सगळ्यांना म्हणजे मानसिक बुद्धिमत्ता, मानसिक धैर्य मिळेल किंवा बळ मिळेल आणि सिनियर सिटीजनना एक कुटुंबासारखा आधार मिळेल असं सगळ्यांचं मनोबल वाढलं होतं की आज आमचा सिनियर सिटीजनचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमात आम्हाला जायचं, कारण आम्ही एकमेकांसाठी जमलो आहोत असं वाटायचं. आपुलकी मला. आणि त्यापूर्वी आम्ही गुरुजींना मी ओळखत नव्हते, देसाईंना ओळखत नव्हते, पण या सिनियर सिटीजन ह्याच्यामुळे आम्ही एकमेकांना जवळ आलो, आमचे विचार ऐकले, विचार पटले आणि इतकं ते हे झालं की खूपच छान वाटलं. आणि गुरुजींचे म्हणजे सगळ्या आठवणी आता सगळ्यांनी तर सांगितलं, त्यांचे सद्गुण सगळे कळले. आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण त्यांच्या सद्गुणाचं हे ह्या मुलांची प्रगती दिसते, ह्या मुलांची, नातवंडांची. ते मला नेहमी वेळोवेळी मिळत. माझा मुलगा असा, माझी नात आहे ना तिथं चांगलं संचलन करते, ती असं करते. प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक मुलाची मला माहिती देत असत आणि बोलत असत. तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतं, मी सांगतो. आणि गावच्या गोष्टी सुद्धा सांगत असत की त्यांना बरं नसलं ना तरी ते जायचे बसायला. गुरुजी तुम्ही काल आला नव्हतात, कुठे होतात? तर म्हणे नाही मी निवडणूक होती ना, आमची जुनी निवडणूक होती, तिकडे गेलो होतो. म्हणजे अस्मिता गावाची पासून होती त्यांना. इथं राहून इतक्या वयामध्ये ते जाण्याचं धाडस करत होते, ते आपुलकीमुळे. त्याच्यामुळे मला त्यांचा खूप आदर होता, खूप सन्मान होता. मी मधल्या काळात येत नव्हते तर मला त्यांनी एकदा मी रस्त्याने जाताना वरून पाहिलं, रजनी तू माझ्या घरी ये तुझ्याशी बोलायचं आहे, ये तुझ्याशी बोलायचं आहे. मग मी गेली. मग म्हणे बाळा तू काय येत नाही, तुझ्यासारख्या मुली आम्हाला पाहिजे आहेत, तू काय येत नाही? म्हटलं गुरुजी माझ्या घरच्या थोड्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी म्हणजे तू मला ना इथे ना तिथे होते. जर मी इथे कार्यक्रमात आले तर पदक घेतल्यावर कामं केल्याशिवाय चांगलं वाटणार नाही मला, म्हणून मी येत नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की आपण समाजसेवा करतो तर पहिल्यांदा घरापासूनच आपण बघितलं पाहिजे, घराच्या माणसांचा प्रॉब्लेम पहिले बघून नंतर मग आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू शकतो. तर हो म्हणे तू बरोबर बोलतेस,
पण तू आत्ता नाही आलीस तरी चालेल, पण प्रत्येक कार्यक्रमाला तू हजर राहत जा. इतकं त्यांचं म्हणजे अस्मितेचं नातं होतं. आणि खूप म्हणजे या सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांमुळे आम्ही खूप एक कुटुंब झाले आहे आणि एकामेकांच्या मदतीला आज मी त्याला जपतो. आणि आता मला काय म्हणून असं वाटतं ते मला खूप वाईट वाटतं, मला माहितीच नाही म्हणून. आणि वेळेवर माहिती पडलं. मला शिरीषकरांचा फोन आला, ताई तुम्हाला बोलायचं आहे. मग मी म्हटलं बोलायचं म्हणजे कशाला बोलायचं आहे, काय बोलायचं आहे. तर नाही म्हणे मला काय वाटलं त्यांच्या या गेल्यानं तर त्यांचं वर्ष श्राद्ध असेल काहीतरी असेल म्हणून. तर मी म्हटलं हो मी कसं टाईमवर बोल. नाही म्हणे गुरुजी गेले तुम्हाला माहीत नाही. म्हटलं मला माहितीच नाही गुरुजी गेले. मोठं त्या मला इतका शौक लागला की मला रात्रभर झोप आली नाही कारण त्यांचा एवढा सपोर्ट होता, मला मायेचा हात होता, मार्गदर्शन होतं आणि त्याच्यातून आम्ही घडत गेलो. असं हे केळवेकर गुरुजींचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या कुटुंबातून दिसतंय. म्हणून खूप हे वाटतं की गुरुजी गेले ते आणि शेवटपर्यंत जाईपर्यंत ते चांगले होते. तर असं जाणं म्हणजे आपल्यावर हेच आहे. त्याच्यामुळे मी आज इथे केळवेकर गुरुजींना भावपूर्वक श्रद्धांजली माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या या दादासाहेब गायकवाड केंद्रातर्फे, महिला मंडळातर्फे त्यांना भावपूर्वक आदरांजली वाहते. धन्यवाद रंजिताई, भाऊक झाल्या. अजून कोणाला बोलायचं असेल तर कृपया हात वर करावा, पुढे यावं. आणि कोणी नसेल तर मी माझं सुद्धा मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करतो. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की बराच वेळ झालेला आहे. बोलायचं होतं मला बरंचसं काही बोलायचं. हॅलो, हॅलो. गुरुजी आले की मला माझ्या वडील आल्यासारखेच वाटायचे आणि माझ्या वाढदिवसाला आले. खूप बरं वाटलं. माझ्या मोबाईलमध्ये पण फोटो आहेत आणि मला म्हणे तू शांत राहा, सगळं तुला मिळेल व्यवस्थित. आणि ते आले की मला माझे वडीलच आले असं वाटायचे. मी माझ्या मुलाला पण सांगितलं आपले केळवेकर गुरुजी माझे वडीलच आहेत ते. आणि मी त्यांचा नेहमी आदर करायची, त्यांना नमस्कार करायची. मग आले की मला खूपच बरं वाटलं. कारण दोन शब्द बोलून मला संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद या मानसेकर मॅडमच्या. त्यांनी गुरुजींबद्दलचं एक आदर व्यक्त केलेला आहे. आता मी बोलतोय. 5 मिनिटं गेली तुमची. अजूनही बोलायचं मला भरपूर आहे, परंतु वेळेअभावी आणि सर्वांना अजून अध्यक्ष भाषण ऐकायचं आहे. एकच वाक्य मी बोलीन. काही झालं, काही घडू दे, कसंही घडू दे, द शो मस्ट गो ऑन. इंग्रजीत म्हणतात शो मस्ट गो ऑन. 3च शब्द आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि तीच एक पहिली आणि शेवटची मी तुम्हाला आठवण सांगते. 26 नोव्हेंबर 2023 आठवते आपल्याला काही? 26 नोव्हेंबर 2023 आपल्या संस्थेचा वर्धापन दिवस. सिंधुदुर्ग भवनमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. योगेश केळवेकरांचाच वाद्यवृंदाचा संच आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ठाऊक आहे की मी सकाळपासून तिथे सिंधुदुर्ग भवनमध्ये सर्व काही तयारी करायचं आणि सर्व काही ठीकठाक आहे, व्यवस्थित आहे याची काळजीपूर्वक तपासणी करत होतो. मला वाटतं मी 2:15च्या दरम्यान मी तिथे असताना मला योगेशचा फोन आला. आता योगेशचा वाद्यवृंद आहे आणि योगेशचा फोन आला. त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी
सुचवायचं असेल काही गाण्याचा संदर्भात वगैरे, परंतु त्यांनी सांगितलं की मेजर साहेब माझी आई गेली 26 नोव्हेंबर 2023 संस्थेचा वर्धापन दिवस. आमची सगळी प्रचंड तयारी चालू आहे आणि ते ऐकून मी पण जरा सुन्नत झालो. म्हटलं अरे काय करावं आता, वर्धापन दिवस आहे, सर्वांना सर्व काही सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे, लोक येणारच आहेत, आपली उपस्थिती 100-125 लोक असतातच. काही क्षण खरंच सांगायचं मलाही काय कळलं नाही मी काय करावं म्हणून. मी राजन खामकर आज नाही आहे इथे, आता तो गावी गेलाय. त्याला सांगितलं असं असं झालेलं आहे आणि आपल्याला लगेच 5 मिनिटात त्यांच्या घरी जायचं आहे. 3:30च्या दरम्यान मी त्यांच्या घरी गेलो. योगेश मला बघून बिलगला आणि रडला. गुरुजी सुद्धा बिलगले. कांचनताईंचं तसं माझं भरपूर असं संबंध होता. नेहमी मी जायचो काही ना काही निमित्ताने. नेहमी त्या बोलायच्या आता जायचं नाही, जेवण करूनच जायचं. आणि ते मला ते शक्य झालं नाही. आणि त्या आजारी असताना सुद्धा मी नेहमी बऱ्याच वेळेला त्यांच्या घरी जायचो, विचारपूस करायचो, काही हवी मदत हवी नको ती बघायचो. अशा या बॅकग्राऊंडमध्ये गुरुजींच्या पत्नीचं निधन झालेलं 26 नोव्हेंबर पुन्हा मी रिपीट करतोय. आमच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे. आता मी गुरुजींना विचारू शकत नाही काय करावं आणि काय नाही, पण मी निर्णय घेतला होता की मी कार्यक्रम म्हणजे बंद करणार. माझ्याकडे योगेश आला. योगेशला मी म्हटलं असं असं आहे आणि मी कार्यक्रम स्थगित करतो. पण योगेश म्हणाला नाही मेजर साहेब, झालं ते दुःखद आहे, परंतु कार्यक्रम हा चालू राहिलाच पाहिजे. बरीचशी मंडळी आहे, बरेचसे लोक येतात आणि आपल्या संस्थेचा वर्धापन दिवस आहे. आणि त्यांनी मला सांगितलं द शो मस्ट गो ऑन. अशाही दुःखद प्रसंगात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू ठेवा, व्यवस्थित करा. मी येऊ नाही शकणार, परंतु मी तुम्हाला अजून एक कोणीतरी व्यक्ती देतो की ते सर्व काही सांभाळेल आणि आम्ही आमचा कार्यक्रम 26 नोव्हेंबरला 2023 साली अतिशय उत्कृष्टपणे साजरा केला. संपूर्ण कार्यक्रम साजरा करीत असताना मी कोणालाही कल्पना दिली नाही की असं असं काही झालेलं आहे. कोणीतरी विचारलं गुरुजींनी आले, मला नाही आले ते येतील, उशिरा येतील म्हणून. आणि कार्यक्रम संपताना जेव्हा मी नेहमीप्रमाणे बोलतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मी सांगितलं की असं असं झालेलं आहे, गुरुजी आले नाही, येऊ शकणार नाही, त्याचं कारण हे आहे. तेव्हा सगळं उपस्थित सभागृह स्तब्ध झालं. जसं मी स्टेटमेंट केलं की शो मस्ट गो ऑन. 26 नोव्हेंबर 2023चा माझा अनुभव आहे. मी म्हणतं आमचं आणि माझं आणि खास करून गुरुजींचं एक वेगळं नातं होतं. आपल्या या खडतर प्रवासामध्ये सुद्धा बरेचशी मंडळी येतात जातात आणि ते पण मला नेहमी म्हणायचे नाही कार्यक्रम चांगले करत जा मेजर साहेब, तुम्ही करता व्यवस्थित करता, सर्वांना सामावून घेऊन जा, सगळ्यांना एकत्र करून घेऊन जा आणि व्यवस्थित करा म्हणून. एवढं ते नेहमी मला सल्ला द्यायचे. आणि आज मी ते तुमच्यासमोर उभा आहे ते एवढंच सांगण्यासाठी की गुरुजी आपल्यात नाही आहे, परंतु शो मस्ट गो ऑन. आणि तेच धोरण सांभाळून मी आमच्या संस्थेची पुढची कारकीर्द पुढे नेणार आहे. धन्यवाद. मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. जागांपासून केलं तरी चालेल सर. जॉबिन मंडळी, गुरुजींच्या वरती बोलण्यासारखं खूप आहे, पण मी मोजकेच काही त्यांची आठवणी सांगणार आहे. जगांना करोनाच्या काळाच्या अगोदर गुरुजी, मी
आणि जाधव गुरुजी आम्ही पहाटे 5 वाजता ह्या रोडवर फिरायचो, सारखे फिरायचो. करोना झाला आणि नंतर सगळं बंद पडलं. कोणाचे गुडघे गेले, काय केले, पण गुरुजी ताट असायचे कारण गुरुजी नेहमी ते कार्यक्रमाला यायचे. तिसरी आठवण अशी की बाजूला आमचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. एक अडचण तिथे निर्माण झाली आणि कोणीतरी स्थानिक आमच्याकडे असावं. मेजर आणि गुरुजी स्वतः येऊन तिथे बसले आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे त्यांनी केले. त्यांचं बोलणं नेहमी स्पष्ट असायचं, ताठ वागायचे, ताठ चालायचे. आणि सिनियर सिटीजनच्या अध्यक्ष असल्यामुळे प्रत्येक महिन्याला केंद्रामध्ये येणं, इथे येणं आणि त्यांचा कार्यक्रम काही लोकांनी करणं. आज गुरुजी नाही, या जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये ते जाणवणारच आहे. ते गुरुजी इथे नाही आहे त्यांच्यामध्ये. मी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं त्यांना मी नम्रपणे आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. इथे थांबतो कारण जास्त बोलणं म्हणजे सारखं प्रत्येक आठवणी सांगतच राहावं लागतील. आणि आता मी आपल्याला एक विनंती करीन की सगळ्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी. त्यांच्या मुलांना 2 मिनिटं स्तब्ध उभं राहण्यापूर्वी आपल्या समोर गुरुजींचे चिरंजीव भूषण नमस्कार. येथे उपस्थित असलेले आदरणीय व्यक्ती, वडीलधारी मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार, बंधुभगिनी, आज माझे वडील कैलासवासी रामचंद्र केळवेकर गुरुजी यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण इथे जमला आहात. तुमच्या सर्वांच्या बोलण्यातून अण्णांबद्दल जो आदर आणि प्रेम मला दिसून आलं त्याने माझं मन भरून आलेलं आहे. वडिलांबद्दल 2 शब्द बोलायचे झाले तर अण्णा, मी माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणून हाक मारायचो. तर अण्णा माझ्या केवळ वडील नव्हते तर ते आमचा आधारस्तंभ होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले पण कधी कपाळावरती आठी येऊ दिली नाही. माणुसकी कशी जपावी आणि कष्टाने कसे जगावे हे त्यांनी शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातूनच आम्हाला शिकवलं. आज ते शरीराने आमच्यात नसले तरी त्यांनी दिलेले संस्कार, विचार आमच्या सोबत कायम राहतील. या दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वजण आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलात त्याबद्दल मी आणि माझ्या संपूर्ण केळवेकर परिवारातर्फे आपला मनापासून ऋणी आहे. तुमच्या शब्दांनी आम्हाला धीर दिला आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो. शेवटी इतकंच म्हणेन की अण्णा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला आशीर्वाद देत राहा. आम्ही तुमच्या विचारांचा वारसा पुढे प्रयत्न करू. पुन्हा धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण अध्यक्षांनी सुचवल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटं उभं राहून आपण श्रद्धांजली वाहूया.